आपण मस्त चटकदार मिसळ तयार करणार आहोत। मिसळ करता लागणारे साहित्य म्हणजे खोबरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी आणि इकडे मी मटकी वापरून घेतलेली आहे। आता सर्वप्रथम आपल्याला अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट वेगळी करून घ्यायची आणि दालचिनी आणि कांद्याची पेस्ट वेगळी करून घ्यायची आणि टोमॅटोची पेस्ट वेगळी करून घ्यायची। चला तर मग आपण मिसळला सुरुवात करूया। सांगितल्याप्रमाणे इकडे मी कांदा आणि दालचिनी याची पेस्ट करून घेतलेली आहे, अद्रक, लसूण, खोबऱ्याची पेस्ट केलेली आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आणि तमालपत्र इकडे मी लगेच मसाले काढून घेतलेले आहे। हा सुहानाचा मिरचीचा मसाला आहे, कढी मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर आणि मीठ, कोथिंबीर। चला तर मग आपण मिसळ करूया। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तेल टाकून बघितलं का, याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला हे मसाले सगळे टाकून घ्यायचे। हा मिसळ मसाला आहे, कढी मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं। सगळं मिक्स करून घ्यायचे। याला पण मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये ही वाफळलेली मटकी घालून देऊ। ही मटकी सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची। याच्यामध्ये मटकी वाफळून घ्यायची म्हणजे त्याचं जे पाणी होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकता येतं। ही मटकी सुद्धा आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायची। सगळा मसाला मिक्स झालेला आहे। इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपल्याला
अशा प्रकारे आपली छान मिसळ तयार झालेली आहे। चला तर मग मिसळ पाव खायला। झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे।